नका काही उपचार माझ्या शरीरा, करुण सहावे मज बहु होतो उभारा. मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा, लवकर्यानानंदाची कुमराऊ. सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा, निवेदिला भाव अर्थभूत या लोभा. उमटली अंगी सावळी प्रभा, साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभाऊ. कळून दावी ही तुझी आसी मातू, घडावात यासी उत्कंठा एकांतो. एकाएकी साक्षी येथे आपुले चित्तू, कोण्या काळेने नो होईल भाग्य उदित. स्वादशीन देह भानू निद्रा खंडनो, पाहिले तटस्थ उन्मिलितो लोचनो. अवघे ओसावून उरले ते चरण, तुका म्हणे दर्शनापे आले जीवन. हे सख्यानो, माझ्या शरीराला चंदनाची उटी लावणे, वारा घालणे इत्यादी जे काही सुखोपचार आहेत ते अजिबात करू नका, कारण मला ते सहन होत नाहीत. त्याच्यापासून फार उष्णता वाटत आहे. मला कृष्णाच्या विरहामुळे मानसिक व्यथा जडलेली आहे आणि चित्ताला त्याचाच एक वेध लागला आहे. यासाठी माझ्याकडे त्या नंदकुमाराला लवकर घेऊन या. हे सख्यानो, हे मैत्रिणीनो, तुम्ही मला प्राणापेक्षाही प्रिय आहात. मी कृष्णाच्या लोभाने किती आतुर झाले आहे हा माझ्या मनातील भाव तुम्हाला सांगितला आहे. मला कृष्णाचा वेध लागल्यामुळे माझ्या अंगावर कृष्णाची सावळी प्रभा म्हणजे तशी लक्षणे उमटू लागली आहेत. माझ्या अंतकरणामधील क्षोभावरून माझ्या ठिकाणी कृष्णाचा वेध लागल्याचे मला कळून येत आहे. अशा प्रकारची माझी स्थिती झाली असल्याचे दुसऱ्या कुणाला कळू देऊ नका. कृष्णाबरोबर एकांताचे सुख भोगण्यास मिळावे हीच एक मनाला उत्कंठा लागली आहे. माझे चित्त श्रीकृष्णाच्या ठिकाणी जडले आहे आणि याविषयी माझे एकटे चित्तच साक्षी आहे, हे दुसऱ्या कुणालाही माहीत नाही. कोणत्या काळी माझ्या भाग्याचा उदय होणार आहे हे मला काहीच कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला मिष्टान्न खाणे दुःखदायक वाटत आहे. कोणतेही काम करताना देहभान राहत नाही, मला झोप येत नाही. अनिमिष नेत्राने तटस्थ उभी राहून मी कृष्णाची वाट पाहत आहे. सर्व भोगांचा त्याग करून सर्वांच्या नावाने शून्य घालून मला एका कृष्ण चरणाचीच इच्छा शिल्लक राहिलेली आहे. यापुढे माझे जगणे फक्त कृष्ण दर्शनावरच अवलंबून आहे. पडेली भुली दावती सैराटू, छंद गोविंदाचा तो जविती वाटू. मागे सारुणी सकळ बोभाटू, वंदी पजांबुजे ठेवूनी ललाटू. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होते वाहिली लपाला आता खांदी. कोठे आड आली हे देहबुद्धी, दावाळवा करुणा कृपानिधीऊ. मागे भूतांचा अंतरला संगू, मुळे जगाची आतीने केला त्यागू. पहिलं पाहता ते हरपले अंगू, खुंटली वाट नाहीशे झाले जगऊ. वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण हा न्यायामुचा. केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रकट स्वामी तुकयाचा. सर्व गोपींसमवेत भगवान श्रीकृष्ण रास क्रीडा करीत असताना सर्व गोपींना अभिमान झाला, म्हणून भगवान त्या ठिकाणाहून एका गोपीला खांद्यावर घेऊन निघून गेले. पण खांद्यावर बसलेल्या गोपीलाही मीच सर्वात श्रेष्ठ आहे असा अभिमान झाल्यामुळे भगवान तिलाही टाकून अदृश्य झाली. त्यावेळी ती गोपी मोठ्या भ्रमामध्ये पडली आणि वेड्यासारखे इकडे तिकडे शोधू लागली. या ठिकाणी कृष्ण असेल, त्या ठिकाणी कृष्ण असेल अशा कल्पनेने सैराट धावत सुटली. गोविंदाचा तिला छंद लागलेला होता, त्यामुळे गोविंदाचा शोध करीत ती मार्गाने जात होती. प्रपंचाचे मागचे लिगाड तिने संपूर्ण सारून दिले होते. मागील प्रपंचाची आशा न ठेवता निसंग होऊन कृष्णाच्या पाठीमागे लागली होती. मार्गाने जाताना ज्या ज्या ठिकाणी कृष्णाची चरणांबुजे उमटलेली होती त्या त्या ठिकाणी डोके टेकून ती वंदन करू लागली. रानातील वृक्ष लताना म्हणू लागली की, हे वृक्ष लतानो, कोणीतरी गोविंद कुठे आहे हे मला सांगा. त्या गोविंदाचा मला शोध करून द्या. आताच त्याने मला खांद्यावर घेतले होते आणि इतक्यातच तो अदृश्य झाला आहे. हा माझा देहाभिमान का आडवा आला असेल, मला काहीच कळत नाही. सख्यानो, धावा, त्या कृपानिधीला कोणीतरी आळवा, त्याला करुणा भाका. या कृष्णासाठी मी घरातील सर्व माणसांचा संबंध सोडून दिला आहे, परंतु शेवटी कृष्णानेही माझा त्याग केला. आता त्या कृष्णाला कितीही दूरवर पाहिले तरी त्याचे अंग दिसत नाही.
आता माझ्या दृष्टीने जगही नष्ट झालेले आहे आणि श्रीकृष्ण प्राप्तीचा मार्गही खुंटला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे कृष्णाच्या वियोगामुळे एकाच गोपीला नव्हे तर सर्व गोपींना शोक झाला. शेवटी त्या मनोभावे अंतकरणपूर्वक भगवंताला शरण गेल्या आणि म्हणाल्या, हे देवा, आमच्याकडून देहाभिमान धारण करण्याचा मोठा अपराध घडला आहे, याबद्दल आम्हाला क्षमा करा. याप्रमाणे त्यांनी घडलेल्या अपराधांचा उच्चार केला आणि क्षमा मागितली. तेव्हा त्यांची निराभिमान स्थिती व अनन्य भाव पाहून माझा स्वामी श्रीकृष्ण एकदम त्या ठिकाणी प्रकट झाला. काय उनी का करीतोशी चोरी, किती सांगो तू नायकशी हरी, परे परता तू पळून जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी माया करुणा ही करीते बहुत, किती सोसू या जगाचे आघात, न पुरे अवसरू हेची नित्यानित्यू, तूची सोडवी करुणे स्थिर चित्त, बहुत कामे मी गुंतिले घरी, जाशी डोळा तू चुकवणे हरी, करिता लागन येसी चपळ भारी, नाही सायासाची उरो दिली उरीऊ, तुझ म्हणिये मी न संगे अनंता, नको जाऊ या डोळिया परता, न लगे जोडी ही तुझ विण आता, तुकया स्वामी कान्होबा गुण भरिताऊ. कृष्ण गोकुळामध्ये चोऱ्या करू लागला. गवळणींची सारखी गारहाणी येऊ लागली. तेव्हा यशोदा कृष्णाला म्हणते की अरे कृष्णा, घरी तुला काही कमी आहे म्हणून तू चोरी करतोस. तुला कितीही सांगितले तरी तू ऐकतच नाहीस. तुला जर धरायला गेले तर परावानीच्याही पलीकडे तू पळून जातोस. असा तू कोणाला न आवरण्यासारखा, न सापडण्यासारखा, चार लोकांपेक्षा विलक्षणपणाने वागणारा का झाला आहेस, हे मला काही कळत नाही. याप्रमाणे ती आई कृष्णाला कीव काकुळतीला येऊन म्हणू लागली की कृष्णा, मी या लोकांचा त्रास तरी किती सोसू रे. यांची गाराणी ऐकून ऐकून दिवस सुद्धा पुरेनासा झाला आहे. रोज रोज 30 गाराणी आणि तेच लोक मला सांगत आहेत. त्या लोकांची वाईट बोलणी चालू आहेत. आता तूच चांगले वागण्याचे मनात आण आणि माझे चित्त शांत कर. मला या त्रासापासून सोडव बाबा. मी एखाद्या वेळी घरच्या कामाच्या व्यापात जर गुंतले असेल तर तू माझा डोळा चुकून बाहेर जातोस. मग तुझा कितीही पाठलाग केला तरी तू मात्र सापडत नाहीस. असा तू फार चपळ आहेस. तुला धरण्यासाठी कितीही श्रम केले तरीही ते तू सफल होऊ देत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता, तू यापुढे घरीच राहत जा. मी तुला कोणतेही काम सांगणार नाही. माझ्या डोळ्याच्या आड कोठेही तू जायचे नाहीस. हे कृष्णा, तुझ्याशिवाय मला धनाधिकांचीही काही काडीची अपेक्षा नाही. कारण तू सर्व गुणांनी संपन्न आहेस. तुला कोणी जर वाईट म्हटले तर ते मला सहन होत नाही. म्हणून म्हणते की तू नेहमी माझ्याजवळच राहा. घाली कवाड टळली वाड राती, कामे व्यापिली का पडली दुश्चित्ती, कोणी लाग लागे सदैवेचे हाती, आजी शून्य शेजी नाही दिशे पतिऊ, बोले दुतिकेशी राधा हे वचन, मशी लाघव दाखवे नारायण, मने कोमळ परी बहुगे निर्गुण, याशी न बोले कळला मज पूर्ण, धाडिले गरुडा आणले हनुमंता, तै पाचारिले होऊन येऊ सीता, लाजिनली रूप नये पालटिता, झाला भीमकी आपण राम सीताऊ, सत्यभामा दान करे नारदाशी, तै कळलाऊ मज ऋषिकेशी, तुळे घालिताऊ नये कनक राशी, समतुके एक पान तुळसीऊ, मज भुली पडली कैशापरी, आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी, दिली वाट यमुने माये खरी, तुम्हा मान कळी अद्याप वरीऊ, जाणे जीवीचे सकळ नारायण, असे व्यापुनी परी न दिशे लपुन, राधा संभोखिली प्रीती आलिंगुन, तुका म्हणी येथे भावची कारण. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि भगवान श्रीकृष्ण घरी येण्याची वेळ टळून गेली होती. म्हणून राधेने दार लावून घेतले. परंतु तिचे हृदय कामाने व्यापले होते. उदास होऊन ती अंथरुणावर पडली होती. पण तिला काही झोप येईना. ती सखीला म्हणाली की हे सखे, आज श्रीकृष्ण कोण्या भाग्यवान गोपींच्या हाताला लागला असेल. आज माझी शेज शून्य झाली आहे. माझा पतीही आज इथं दिसत नाही. याप्रमाणे राधा आपल्या दासीशी बोलत होती. हा श्रीकृष्ण माझ्याशी नेहमी कपट करतो. हा वरून दिसण्यास मोठा कोमल आहे, परंतु आतून मोठा निर्गुण निष्ठुर आहे.
याला मी आता बोलणारच नाही, कारण हा नाटकी कसा आहे ते मला पूर्णपणाने कळले आहे. सखे, तुला मी या कृष्णाच्या मागचा इतिहास सांगते, तो ऐक. एकदा मारुती सहजच द्वारकेत आला होता. गरुडाला पाठवून मारुतीला सभेत बोलावून आणले. मारुती हा मोठा एकनिष्ठ रामभक्त. त्याला रामाशिवाय दुसऱ्याचे दर्शन घ्यायचे नव्हते. म्हणून या नाटकी श्रीकृष्णाने श्रीरामाचे सोंग घेतले आणि सत्यभामेला तू सीता होऊन ये असा निरोप दिला. परंतु तिला काही केल्या रूप बदलता येईना. शेवटी ती आपल्या ठिकाणी लज्जित झाली. मग श्री रुक्मिणी सीता झाली व आपण राम झाला. एकदा सत्यभामेने नारदाला श्रीकृष्णाचे दान दिले. तेव्हा तो ऋषिकेशी नारदाच्या मागे मागे जाऊ लागला. तेव्हा सर्व 16,000 स्त्रिया आणि रुक्मिणी सर्वजणी घाबरल्या आणि श्रीकृष्णाला परत देण्याविषयी नारदाला विनवू लागल्या. तेव्हा नारद म्हणाले, तुम्हाला श्रीकृष्ण हवा असेल तर श्रीकृष्णाच्या वजनाचे सुवर्णदान करा. त्यावेळी नारदाच्या सांगण्यावरून सत्यभामेने एका पारड्यामध्ये कृष्णाला बसवले आणि दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या राशी टाकल्या. पण श्रीकृष्णाचे पारडे थोडे सुद्धा वर गेले नाही. मात्र रुक्मिणीने एक तुळशीचे पान मोठ्या भक्तिभावाने ठेवल्याबरोबर तुलना सारखी झाली. त्या प्रसंगी हा ऋषिकेश किती मोठा आहे हे मला कळून आले. मी सुद्धा कशी भ्रमात पडले होते ते तुला सांगते. एकदा यमुनेला अथांग पूर आलेला होता. यमुनेच्या पलीकडे जायचे होते. आम्ही सर्व गोपिका कृष्णाबरोबर होतो. तेव्हा कृष्ण म्हणाला, मी जर नैष्ठिक ब्रह्मचारी असेल तर यमुना मला जाण्यास वाट देईल. आणि खरंच त्या यमुनानेही वाट दिली. परंतु आम्हाला मात्र आश्चर्य वाटले, कारण आम्हा सर्वांना बघून हा स्वतःला ब्रह्मचारी म्हणवितो. हे आश्चर्यच नाही का? यावरून कृष्णाचे महात्म्य अद्यापही तुम्हा आम्हाला समजलेले नाही हेच खरे. तुकाराम महाराज म्हणतात, तो नारायण सर्वांच्या अंतःकरणातील इच्छा जाणतो. तो सर्वत्र व्यापक असूनही मायेच्या आवरणात लपून बसल्यामुळे दिसत नाही. याप्रमाणे राधा आपल्या सखीशी बोलत होती. त्यावेळी तो श्रीकृष्ण राधेच्या घरात अंधारात लपून बसला होता. काम जोराने विव्हळ झालेल्या राधेला, राधे हा बघ मी आलो असे तिला हाक मारून आणि तिचे मन शांत करून नारायणाने राधेला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. हा सर्व प्रकार घडून येण्याला जे कारण आहे ते कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेला शुद्ध सात्विक भाव हेच होय. मिळोनी गवळणी देती यशोदे गाराणी, दही दूध तुपलोनी शिंकी नुरेची काही, मिळवणी पुरी तेथे रे घे एकसरे, वेगी आणोनी सामोरे तेथे लोणी खायू. हरी शोक लावू हरी शोक लावू, शोकला तो वारी तुझ लाज नाही तरी, आम्हा सापडला उरी तुझ मज नाही, तुझ वाटत शे कोड याशी लागत शे गोड, काय हासतेशी वेड तुझ लागले ऊ, आम्ही जाऊ तुझ वरी पोरे चाळविल्या पोरी, काय सांगू भांडखोरी लाज वाटे आम्हाशी, मुख मलिन वदन उभा हाडतीये घोणी, तव दसवंती म्हणी अनाशिक लावू, थोर आनिला काटाळा घरी दारी लोकपाळा, डेरारी घोणी घुसळा तेथे लोणी खायू, मिळून या सकळा जावे लावून या गळा, कैशा बांधती उखळा येते राहे उगा, बरा सापडलाशी हरी आजीच्याने करीशील चोरी, डोळे घालून या येरी येरीकडे हासे, फाकल्या सकळा उपडून या उखळा, मोडी वृक्ष विमला अर्जुन दोन्ही, उठला गजर दसवंती नवे धीरू, तुक याचा दातारू आलिंगिला वेगी. गोकुळामधल्या गवळणी यशोदेला गाराने सांगण्यासाठी आल्या. त्या म्हणाल्या, यशोदे, आपल्या शिंक्यात आता दही दूध तूप लोणी काही राहीनाशी झाली आहे. तुझा हरी गावातील पोरे जमा करून एकदम घरामध्ये शिरतो आणि आम्हाला धरण्यास सवड न देता ताबडतोब सर्व शिंकी पोरापुढे आणून त्यातील लोणी दूध दही सर्व खाऊन टाकतो. तुझा हरी फार सोकावला आहे. त्याला तू शिक्षा कर, नाहीतर तुलाही लाज नाही असे आम्ही समजू. आमच्या हातात जरी हा सापडला तर आमच्या पुढे तुमचा मोठेपणा राहणार नाही हे लक्षात ठेवा. तुला आपल्या पोराचे फार कौतुक वाटते ना, आणि त्यालाही पण चोरी करताना गोड वाटते. यशोदे, आम्ही तुला इतके सांगितले तरी आणखी वर हसतेस कसे? की हसणे तुझे तुलाच शोभते बाई. आता तुला वेळ लागली आहे असेच म्हणावे लागते. अगं, आम्ही तुझ्या मोठेपणाकडे पाहून गप्प बसतो, पण तुझ्या हरीने गोकुळातील तरुण पोरे आणि पोरी पार बिघडून टाकले आहेत. भांडखोरे, तुला यापेक्षा जास्त काय सांगू? आम्हालाच सांगायची लाज वाटते ग बाई. ही गाराने ऐकून हरीचे मुख म्लान झाले
आणि गळाखालील कोबणीमध्ये हनवटी टेकून खिन्न वदनाने तो उभा राहिला. यशोदा म्हणाली, त्याला इकडे आणा, आपण त्याला शिक्षा करू. याने घरी दारी गावातील सर्व थोर थोर लोकांना त्रासून टाकले आहे. घरी सुद्धा हा असाच त्रास देतो. मी दही घुसळत असताना डेऱ्यात शिरून लोणी खातो. मग सर्व गवळणींनी मिळून त्याच्या गळ्याला दावे बांधून ते दावे उखळाला बांधले. त्यावेळी तो हरी शांत बसला. गवळणी म्हणाल्या, हरी, तू आज चांगला सापडला आहेस. आजपासून चोरी करशील का सांग. त्या गवळणी एकमेकीकडे पाहून हसू लागल्या. तुकाराम महाराज म्हणतात, हरीला बांधून सगळ्या गवळणी जिकडे तिकडे निघून गेल्या. नंतर श्रीकृष्णाने 2 झाडांच्या फटीतून उखळ ओढीत नेऊन विमळ आणि अर्जुन या नावाच्या वृक्षांना उपटून मोडून टाकले. तेव्हा मोठा नाद झाला, आवाज झाला. यशोदा मातेचा तर धीर सुटला. ती एकदम धावतच गेली आणि माझा स्वामी कृष्ण सुखरूप आहे असे पाहून प्रेमभाराने त्याला तिने आलिंगन दिले. गोरस घेऊन जाते निघाल्या गवळणी, तवती कृष्णाची करणी काय करे तेथे. झाला पानसरा मिठी घातली पदरा, आधी दान माझे सारा मग चाला पंथी. सर जाऊ दे परता मुळी भेटलासे आता, नाट लागली संचिता खेपा खुंटलिया. आसुडी पदरा धरी आणिक दुसरा, येरी झोंबतील करा काय वेडा होसी. आलो गेलो बहु वेळा नेन गोरा की सावळा, सर परता गोवळा काय बोलतोशी. आम्हा येथे अधिकारी मागे केली तुम्ही चोरी, आता कळल्यावरी मागे केले त्याची. बोलले हसुनी आम्ही सासूर वाशिनी, कारे झोंबशी दुरुनी करी मात काही. वाया परनारी कैश्या धरिशी पदरी, तया कळली आवरी तुझ मज नाही. जडला जिव्हारी फाकोने दी तया नारी, जेथे वर्मते धरी जाऊ पाहे तेचे. तया हाती सापडल्या हाटी पाठी चुकाविल्या, कृष्ण मिळणी मिळाल्या त्याही न फिरती. तुका म्हणी खंती वायान धरावी चित्ती, होते तुमच्या संचिती ओढवले आजी. गवळणी दही आणि दूध घेऊन बाजारात निघाल्या होत्या. त्यावेळी श्रीकृष्ण तिथे काय काय करू लागला. तो त्यांच्या समोर येऊन त्याने त्यांच्या पदरास धरले आणि म्हणाला, आधी माझे दान द्या, मला दूध लोणी द्या आणि मग आपल्या मार्गाने पुढे जा. त्या गवळणी त्याला म्हणाल्या की तू दूर हो, आम्हाला जाऊ दे. मला त्याच वेळी तू भेटलास आणि आमच्या संचित कर्माला तू धक्का लावलास. आमच्या जन्म मरणाचे खेटे यामुळे चुकले. यावर श्रीकृष्णाने आणखी दुसरीचा पदर धरून तिलाही हसडले. त्यावेळी आणखी एक गवळणी त्याच्या हाताला झोंबून बोलू लागली, अरे काय वेडा की काय, आम्ही कितीतरी वेळा या मार्गाने आलो आणि गेलो, पण तू गोरा की काळा हे सुद्धा आम्हाला समजले नाही. अरे गुरु चारणाऱ्या, चल दूर हो, उगीच काहीतरी भलते काय बोलतोस. त्यावर श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, मी या ठिकाणचा अधिकारी आहे. यापूर्वी तुम्हीच लबाडी करून अपराध केला आहे. आता मला सर्व समजून चुकलं आहे. त्यावेळी सर्व गवळणी त्याला हसल्या आणि म्हणाल्या, अरे कृष्णा, आम्ही तर सासूरवासिनी गरीब गवळणी आहोत. काहीतरी खोडी काढून तू आमच्या अंगाला का रे झोंबतोस. काय बोलायचं असेल ते दुरून बोल ना. विनाकारण दुसऱ्यांच्या स्त्रियांच्या पदरास का धरतोस. ही तुझी करणी आमच्या घरच्या माणसांना माहीत झाली तर मात्र तुमच्या आमच्यात काही बरे संबंध राहणार नाहीत, असे त्या गवळणी म्हणत आहेत. तो त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण स्वतः प्रकट झाला आणि त्यायोगे त्यांना दूर कुठे जाता येईना. त्यांचे जे वर्म तेच त्याने धरून ठेवले होते. त्यांच्या चित्तात तो एकदम दृढ होऊन गेला होता. अशा प्रकारे बाजारात जात असताना त्या गवळणी त्याच्या हाती सापडल्या आणि त्यामुळे जन्माला येण्या जाण्याची यातायात चुकवली. श्रीकृष्ण स्वरूपी त्या जाऊन मिळाल्या, त्या काही परत लौकिक व्रतीवर आल्या नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या चित्तामध्ये व्यर्थपणे चिंता बाळगू नये. तुमच्या प्रारब्धामध्ये जे असेल तेच होईल. हरे तुझी कांती रे सावळी, मेरे गोरी चाफे कळी, तुझ्या दर्शने होईन काळी, मग हे वाळी जनमज. उगला राही न करी चाळा, तुझ किती सांगो रे गोवळा, तुझा खडबड कांबळा रे नंद बाळा लगटा. तुझे अंगी घुरट घाणी, बहु खाशी दूध तुप लोणी, घरीचे बाहेरील आणोनी, मेरे चांदणी सकुमारू. मजते हाततील जणू
धिकारिती मज देखून अंगी तुझे देखोनी लक्षण मग विटंबना होईल रे. तुझ लाज भय शंका नाही मज तव सज्जन पिशून व्याही. अनिक मात बोलू काही कशी भीड नाही तुझ माझी. वचन मोडी नेदी हातू कळले न साहीची मातू. तुकया स्वामी गोपीनाथू जीवन मुक्त करुणी भोगी. कृष्णा तुझा रंग सावळा आहे, तू काळा आहेस, मी तर चाफे कळीसारखी गोरीपान आहे. तुझ्या दर्शनाने मी सुद्धा काळी होईन बाबा. मग हे सर्व लोक मला टाकून देतील. अरे उगाच राहा ना, उगीच कशाला चाळा करतोस, तुला किती सांगावं. अरे चंदिष्ठा नंदकुमारा, तुला किती सांगू मी. तू फार दूध तूप लोणी खातोस म्हणून तुझ्या अंगाला उग्र असा वास येतो आहे. लोकांच्या घरचे दूध लोणी बाहेर आणून तू खातोस आणि मी तर नाजूक चांदणी सारखे आहे. हे लोक मला हसतील, मला पाहून माझा धिक्कार करतील. तुझ्या दर्शनाने माझे काळे झालेले अंग पाहून ते माझी पुरती विटंबना करून टाकतील. तू मात्र निसुक आहेस, तुला काही लाज भय किंवा शंका किंवा लौकिकाची चाड यातलं काहीच नाही. मला मात्र सज्जन आणि काही दुष्ट सोयरे धायरे आणि व्याही आहेत. आणखी किती हकीकत तुला सांगू. तुला कशी भीड आणि मर्यादा अजिबात वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा स्वामी श्रीकृष्ण गोपींना दिलेले वचन मोडतो, हातावर हात देत नाही. त्याला त्यांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट पटत नाही आणि सहन होत नाही. तो त्यांना भोग देऊन जीवनमुक्ती देतो. 7-5 गोळणी आलिया मिळून यशोदे गाराने देती कैसे. काय व्यालीस पोर चोरटे शिरजोर जना वेगळी कैसे. दही दूध लोणी शिंका नुरेची काही कवाड जैशाचे तैसे. साळवणी नाशली कन्या कुमरी मुचा सुनाशी लाविले पिशे गे बाई. अजूनही तरी याशी सांगे बर व्यापरी नाही तरी नाही उरी जीवेसाठी. मिळवणी सकळे जणी करू वाखा सखी तुझ मज होईल तुटी गे बाई. नेने आप परलौकिक व्यवहारू भलते ठाई भलते करी. पाळतुनी घरी आम्ही नसता तेथे आपण संचार करी. सोग या चुंबन देतो आलिंगनू लोळे शेजा बाजावरी. शेंके कडा फोडी गोसाचे डेरे धरितान सापडे करी गे बाई. आता याची चाड नाही आम्हा भीड सापता कोड परवू मनीचे. सोशले बहु दिस नवता केला निस म्हणून एकुलते तुमचे. चरण खांबे जेवे बांधेनू सरिसा जवे न चले काही याचे. अर्थ प्राण देता न सोडी सर्वथा भलते ओ या जीवाचे गे बाई. घेऊनी जननी हाती चक्र पाणी देतिसे गवळणी वेळोवेळा. निष्ठुर वावझनी बोलाल सकळा क्षोभ जाईल माझ्या बाळा. जेथे लागे हात वाढते नवनीतू अमृताच्या कल्लोळा. देखोनी तुकया स्वामी देश देह भाऊ विसरल्या सकळा गे बाई. एके दिवशी 5-7 गवळणी मिळून यशोदेच्या घरी येऊन गाराने सांगू लागल्या, यशोदे, काय तू चोरट्या शिरजोर आणि 4 लोकांपेक्षा विलक्षण अशा पोराला जन्म दिला आहेस ग बाई. तुझा पोर आमच्या शिंक्यामध्ये दही दूध तूप लोणी काही शिल्लक ठेवीत नाही आणि केव्हा येतो ते तर कळत सुद्धा नाही. कवाड मात्र जशीच्या तसे लावलेले दिसते. आमच्या मुलांना आणि मुलींना त्याने भलताच छंद लावून त्यांना पूर्णपणे बिघडवून टाकले. आमच्या सोनाना तर बाई या रासक्रीडेचे वेडच लागले. अजून तरी तुझ्या पोराला काही चांगल्या गोष्टी सांग, नाहीतर आम्ही एकदम जीवाची पर्वा करणार नाही. शेवटी आम्ही सर्वजणी मिळून तुझ्या पोराला मारू, मग तुझ्या आमच्या प्रेमामध्ये मात्र अंतर पडेल. तुझ्या पोराला तर आपले परके असे काहीच कळत नाही. 4 लोकांमध्ये कसे वागावे असे तर त्याला मुळीच ज्ञान नाही. अगं तो भलत्या ठिकाणी भलतेच करतो. आम्ही घरात नाही अशी पाळत ठेवून घरामध्ये शिरतो आणि संकोच न धरता सर्वत्र फिरतो. आमच्या माहेरवासिनी लेकी बाळींचे चुंबन घेतो, त्यांना आलिंगन देतो आणि खुशाल आमच्या बाजेवर अंथरुणावर लोळतो. शिंक्या आणि गोरसांचे डेरे दगड काठ्या मारून फडाफड फोडून टाकतो. त्याला धरायला गेल्यास तो मात्र हाताला सापडत नाही. आता यापुढे तुझ्या पोराची भीड मुरवत मुळीच ठेवणार नाही. आता तो आमच्या हाताला जर सापडला तर आम्ही मनामधील हौस पुरवून घेऊ. यशोदे, तुझे एकुलते एक पोर आहे म्हणून आम्ही पुष्कळ दिवस तुझ्या पोराचा त्रास सहन केला, पण आम्ही आता इतके दिवस
निष्ठुर झालेलं नव्हतो, पण आम्ही त्याचे चरण जीवरूपी खांबाला सारखे बांधून टाकू, मग त्याचे काही चालणार नाही. त्याने आम्हाला किती धन किंवा स्वतःचा माल दिला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. हे यशोदे, मग आमच्या जीवाचे काय वाटेल ते होऊन जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, अशा त्या गवळणी गारांनी सांगत असताना यशोदेने त्यांच्या हातात चक्रपाणीला दिले आणि म्हणाली की हे बायानो, तुम्ही सर्वजणी माझ्या बाळाला असे प्रत्येक वेळी कठोर बोलाल तर त्याच्या चित्तात क्षोभ निर्माण होईल आणि तो क्षोभ तुम्हाला घातक होईल. त्याला तुमचे अभद्र बोलणे बाधेल. आणि बायानो, तुम्ही दही दूध चोरतो म्हणून माझ्या पोराची गाराणी सांगत घरी येता, पण त्याचा महिमा असा आहे की त्याचा ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं हात लागेल तिथे तिथे लोणी वाढत जाते. अमृताच्या लाटांप्रमाणे दुधाचा पूर येतो. म्हणून माझे बाळ शुभ लक्षणाचे आहे. सारांश काय तर त्या गवळणी कृष्णाला कठोर बोलत होत्या, पण त्यांनी कृष्णाला प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर देश काळ आणि देह सर्व काही विसरून गेल्या. विरह तापे फुंदे छंद करीत जाती, हा गे तू गे सावधान सवेची दुश्चिती, न सांभाळून अंगू लोटी पाहे भोवते, वेगळीच पडू पाहे कुळाहून याती ऊ, कुंटलिशी झाली येथे अवघियांची गती, आपले परावे कोणू नेणे भोवती, त्यांच्या नावे बोभे बोभे हावो श्रीपती, नवलाव हा येरा वाटून या हसती, बाहेरीच धावे राना न धरीच घरू, ना कळे बंधना तिने झाला संचारू, विसरून गेली सासुरे की माहेरू, एक अवलोकी एका पडीला विसरू, तुका म्हणे तुम्ही अवघ्या रहा निश्चळा, नये आता येऊ येथे सर्वथा बळा, त्याचा त्याच्या मुखी अवघियांचा निर्वाळा, बहुतामते तर्कवाद निराळावू. एक गवळण श्रीकृष्णाच्या विरह तापाने तप्त होऊन त्या नादामध्ये मार्गाने बरळत चालली होती. हा पहा, श्रीहरी इकडून आला तिकडून आला अशा प्रकारचे म्हणत होते आणि सावध झाल्याबरोबर हरी नाही असे पाहून पुन्हा उदास होत होती. अंगाचा तोल न सांभाळता गेल्यामुळे ती भूमीवर अंग टाकीत होती आणि असल्या चमत्कारिक वागणुकीमुळे कुळ जातीतून भ्रष्ट होऊ पाहत होती. तिला ताळ्यावर आणण्यासाठी पुष्कळ लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण सर्व काही व्यर्थ झाले. तिला आपल्या भोवती कोण परके आहे कोण स्वकीय आहे हे सुद्धा कळत नव्हते. फक्त श्रीहरीच्या नावाचाच सारखा सातत्याने जप सुरू होता. हा प्रकार पाहून कित्येक अभक्त लोकांना आश्चर्य वाटून ती हसत होती. ती घरामध्ये न राहता घराबाहेर रानातच पळून जात होती. कितीही बांधून टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती बांधली जात नव्हती, कारण तिच्या अंगात कृष्णाचा संचार झालेला होता. सासर आणि माहेर यांना ती पूर्णपणे विसरून गेली होती. एक हरीलाच ती सर्वत्र पाहत होती, त्यामुळे संसाराचा तिला विसर पडला होता. तुकाराम महाराज म्हणतात, गवळणीनो, तुम्ही सगळ्या जणी शांत राहा. हरीचा छंद लागलेल्या त्या गवळणीला ताळ्यावर आणण्यासाठी बळजोरी करण्याच्या भरीस पडू नका. श्रीकृष्णाविषयी पुष्कळांची पुष्कळ मते आहेत. केवळ प्रत्यक्ष प्रमाणवादी देव नाही म्हणतात, केवळ अनुमान प्रमाणवादी देव जीवाहून भिन्न आणि परोक्ष आहे म्हणतात. तर या सर्वांना बाजू सारून देव आहे याविषयीचा निर्णय देवाच्याच मुखाने गीतेमध्ये ऐका. ये रे कृष्णा कुणाविती खेळू भातुके, मिळाली या बाळा एके ठाई कौतुके, कळो निधी माया त्याशीच ते ठाऊके, खेळतोसे दावी लक्ष लक्षापे मुके, अखंडित चटे त्यानी लावेला काना, आवडी तयाती संकल्प वाहते मना, काया वाचा मने रूपी गुंतल्या वासना, एकांताचे सुख जाती घेऊन या राणा, अवघियांचा जाणे झाला मेळा साहरी, मिळून या जावे तेथे तया भीतरी, कळो नेदी घरीच्या करी गोवून या चोरी, हातो हाती नेती पेर परत्या दुरी, आनंदी निर्भरू आपणाशी आपण, क्रीडतील बाळा तेजिले पारखे जन, एकाएकी तेथे नाही दुसरे भिन्न, तुका म्हणे एका नारायणा वाचून. अरे कृष्णा भगवंता, तू ये ना, आपण भातुकलीचा खेळ खेळूया. सर्व गवळणी एकत्र जमून त्या श्रीकृष्णाला असे म्हणू लागल्या, पण हा देव मात्र त्याची माया कुणास समजू देत नाही. त्याची त्यासच ती ठाऊक आहे.
आपण खेळतो आहोत असे दाखवित असला तरी त्याचे लक्ष स्वरूपस्थानी मुख्यपणानेच असते. गवळणीने या कृष्णास अनेक सवयी लावल्या. नाना संकल्पांनी आवडेल त्या भावनेने त्याला त्या चिंतू लागल्या. कायेने, वाचेने, मनाने, वासनेने त्यांचे सर्वस्व त्या प्रभूमध्ये गुंतून राहिले. एकांतात मिळणारे त्या श्रीहरीचे सुख त्या रानावनामध्ये सुद्धा मिळू लागल्या. सर्व गवळणींचा जमाव जमला आहे असे पाहून या भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यामध्ये मिसळून जाण्याचा संकल्प केला आणि कुणालाही कळू न देता त्याने त्यांच्या घरी प्रवेश करून चोरी केली आणि त्यांना हातोहात फसवून वाणीच्या पलीकडे असणारे त्यांचे चित्तच त्याने हरण केले. मग त्या गवळणी आपणाशीच आपण अशा नादामध्ये मोठ्या आनंदाने क्रीडा करू लागल्या. त्यांनी इतर परक्या लोकांचा त्याग केला आणि त्या दुसऱ्या कुठल्याही वस्तूला न जुमानता तुकाराम महाराज म्हणतात की एका श्रीकृष्णास स्मरून एका एकीच राहिल्या. खेळता मुरारी जाय सरोवरा तिरे तव नग्नची या नारी तेथे देखिल्या. मांडिले विंदानु ख्याल सुखाचे संधानू अंग लपवणी मान पिलंगत चाले. ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे पाया पडता रे न सोडीने दी सावला रे. साड्या सावली पातळे गोंडे कसनिया चोळ्या भुंती घेऊनी सकळा कळंबावरी पळे. खांदी धरून या करी दृष्टी घालोनी सामोरी बैसे पाला उढीवरी खद खदा हसे. आनंदी कल्लूळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळू. एकी एकी हुनी मैसवेल सुर काढी एकी उगविती कोडी नाना परीच्या निकडी खेळ मांडियला. एकी आलिया बाहेरी पाहे लुगडे तवनारी म्हणे नाही नेली चोरी काय जाणू केव्हा. केला सकळा हकारात व आलिया बाहेरा आता म्हणतील घरा जावे कैशा परी. तव हासे वन माळीवरी पाहोनी सकळी लाजे रिघालिया जळी मागे पुढे हातू. लाज राखावी गोपाळा आम्हा जणींची सकळा काय मागशी ये वेळा देऊ गुळवाटी. जोडून या कर यागे सकळी समोर वाया न बोलावे फार बडबड काही. भातुके भूषण नाही चाडणे घे धनु करा एक चित्त मन यागे मज पाशी. एक एकीकडे पाही लाज सांडून या राही म्हणे चला आता सई जाऊ तयापाशी. जोडून या हात कैशा राहिल्या निवांत तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची. एके दिवशी श्रीकृष्ण खेळता खेळता एका सरोवराच्या काठावर आला. त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया नग्न होऊन स्नान करीत असलेल्या त्याने पाहिल्या. ती संधी पाहून त्यांची गंमत करण्याचे त्यांनी मनात आणले. तो अंग लपून आणि खाली मान घालून कळंब वृक्षाकडे धावत चालू लागला. त्या स्त्रियांची सर्व कपडे घेऊन तो कळंब वृक्षावर जाऊन बसला. त्या स्त्रिया आपापली वस्त्रे देण्याविषयी पाया पडू लागल्या तरी सुद्धा आपण ती द्यायची नाहीत असे त्या श्रीकृष्णाने ठरवून त्यांची गंमत सुरू केली. त्या स्त्रियांच्या साड्या, चंद्रकळा, पातळे, गोंडे, काचोळ्या हे सर्व घेऊन पळत जाऊन कळंबाच्या वृक्षावर जाऊन बसला. एका हातामध्ये झाडाची फांदी धरून समोर आलेल्या नग्न स्त्रियांकडे पाहून तो खदखदा हसू लागला. त्या स्त्रियांना आपली वस्त्रे चोरून नेल्याची कल्पना नसल्यामुळे त्या आनंदाने सरोवरामध्ये जलक्रीडा करत होत्या. कित्येक चपळ स्त्रिया उलट्या उड्या मारू लागल्या तर कित्येक म्हशीसारख्या शांतपणे पोहत होत्या. काही स्त्रिया एका ठिकाणी बुडून पाण्यातून सुरळी मारून दुसरीकडे निघत होत्या. कित्येक पाण्यात लपंडाव खेळून एकमेकींना फसवत होत्या. याप्रमाणे त्या स्त्रिया मोठ्या चातुर्याने अनेक खेळ खेळत होत्या. जेव्हा त्यापैकी एक जण स्नान करून सरोवराच्या बाहेर येऊन पाहू लागली तेव्हा लुगडी दिसण्याची झाली आणि म्हणाली की बायानो, कोणीतरी लुगडी चोरून नेली आहेत. केव्हा कशी चोरी झाली ते समजत नाही. हे ऐकून सर्व स्त्रिया घाबरून बाहेर आल्या. तेव्हा सर्वजणी गलबला करू लागल्या आणि म्हणू लागल्या की आता आपण घरी कसे जायचे. याप्रमाणे त्या स्त्रिया कलकल करीत असताना कदंबावर बसलेला श्रीकृष्ण हसू लागला. तेव्हा स्त्रियांचे लक्ष कृष्णाकडे गेले. कृष्णाला पाहून सर्व स्त्रिया लाजल्या आणि मागे पुढे हात लावून लाजेने पाण्यामध्ये शिरल्या आणि म्हणाल्या की कृष्णा, आम्हा सर्वजणांची लाज राख रे बाबा. तू यावेळी जे मागशील ते देऊ. तुला गुळ खोबरे देतो, पण आमची लुगडी आम्हाला दे. आमचा असा अंत पाहू नकोस. कृष्ण म्हणाला, तुम्ही सर्वजणी हात जोडून माझ्या समोर या.
यापेक्षा व्यर्थ बडबड करीत बसू नका. आम्हाला तुमचा खाऊ, तुमचे ऐश्वर, धन संपत्ती या कशाचीही गरज नाही. ते दिले तरी मी घेणार नाही. माझ्या ठिकाणी चित्त आणि मन ठेवून माझ्या जवळ या, मी लुगडी देतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे ऐकून सर्वजणी एकमेकीकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, सख्यानो, चला आपण लाज सोडून कृष्णाजवळ जाऊ, त्याशिवाय दुसरी गती नाही. शेवटी त्या हात जोडून कृष्णापुढे निवांत उभ्या राहिल्या. याप्रमाणे श्रीकृष्णाने गंमत केली व त्यांना लुगडी देऊन त्यांची लाज सुद्धा राखली. धरीला पालवून सोडी माझा येणे, काही करिता या आनंदाची या कहाणी. एकली न येते मी ऐशे काय जाणे, पोटे भरले या अवघड राणे रे. सोडी पालव जाऊ दे मज हरी, वेळ लागल्या रे कोपतील घरी. सासू दारुणा सासरा आहे भारी, तुझ मज सांगता नाही उरी रे. सखी आवेशिया होत्या मज पाशी, तुझ फावले रे फाकता तयाशी. होते अंतरतई सापडते, कैशी एकाएकी अंगी जडलासी रे. ऐशी भागली हे करिता उत्तरू, शक्ती मावळल्या सोडता तर. स्वामी तुकयाचा भोगिया चतुरू, भोगी भोगी त्यांचा राखे लोकाचार. एक गवळण म्हणाली की कृष्णाने माझा पदर धरला, तो काही केल्या सोडीना. कृष्ण असे करील हे मला माहित नव्हते, नाहीतर मी एकटी या रानामध्ये आलेच नसते. अशा या वाईट रानामध्ये येण्याची मला कुठून दुर्बुद्धी झाली काही कळत नाही. हरी माझा पदर सोड, मला जाऊ दे. घरी जाण्याला मला वेळ होतोय. माझा नवरा रागावेल, सासू सासरा हे तर फारच निष्ठुर आहेत. त्यांना जर मी हे सांगितले तर तुझी आणि माझी धडगत राहणार नाही. इतका वेळ माझ्या मैत्रिणी माझ्याजवळ होत्या, परंतु त्या इकडे तिकडे कामधंद्याला गेल्याचे पाहून तुला माझा पदर धरण्यास सवड मिळाली. वाटेने चालताना तू मागे होतास आणि मी पुढे होते. तुझ्या माझ्यामध्ये फार अंतर होते, पण तू एकदम येऊन माझ्या अंगाशी झटलास. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे बोलता बोलता ती गवळण दमून गेली. कृष्णाच्या हातातून हात सोडवून घेता घेता तिच्या सर्व शक्ती क्षीण झाल्या. माझा स्वामी श्रीकृष्ण भोगी लोकात मोठा चतुर आहे. त्याने या गवळणींचा एकात्मतेने भोग घेतला आणि त्यांची लोकमर्यादाही राखली. गाई गोपाळ यमुनेचे तटे, येती पानिया मिळोनी जगजेटी. चेंडू चौगणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टीवू. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी, चित्त विव्हळ देखावया हरी. मीस पानियाचे करीतील घरी, 12-16 मिळोनी परस्परी. शिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाठवे कोण कुळ याती, झाली तटस्थ सकळ नेत्रपाती. दंत धावनाचा मुखा माझी हातू, वाद्ये वाजती नायिके जनमातू. करी श्रवण कृष्ण वेणुगीतू, स्वामी तुकयाचा पुरविल मनोरथ. गाई गोपाळ हे श्रीकृष्णाबरोबर यमुनेचे पाणी पिण्यासाठी नदीच्या तीरावर सर्व मिळून एकत्र येतात आणि चौगुणांचा चेंडू वाळवंटात खेळू लागतात. अशा या श्रीकृष्णास चला आपण पाहूया, असे त्या गोपी परस्परात म्हणू लागल्या. त्या गोपी त्या भगवंताविषयी अतिशय कामातूर झाल्या असून त्यांचे चित्त विव्हळ झालेले असते. हरीला पाहण्यासाठीच त्या पाणी भरण्याचे निमित्त करून 12-16 अशा एकत्र जमून त्या गोपिका यमुनेच्या तीरावर येतात. पण त्यांचे सर्व लक्ष वर श्रीकृष्ण मूर्तीकडेच एकसारखे लागलेले असते. त्या कपडे किंवा सोळ्या धुण्याचे विसरून जातात आणि आपले कुळ काय, आपली जात काय याची कशाचीही त्यांना आठवण राहत नाही. त्या श्रीकृष्ण वेधामध्ये पूर्ण रमून गेलेले असतात, गुंगून गेलेले असतात. त्या सर्व गोपिकांच्या डोळ्यांची पाती श्रीकृष्ण दर्शनाने तटस्थ स्थिर बनली होती. कुणी गोपिका दात घासत होत्या, त्यांचा हात मुखातच राहिला. तिथे नाना वाद्य वाजत होती. तो आवाज लोकांच्या गोंगाट्यामुळे कमी वाटत होता, परंतु तुक्यांचा स्वामी हा भगवान श्रीकृष्ण सर्वांचे मनोरथ पूर्ण करील. या सर्व गोपी त्याचे वेणुगीत ऐकण्यामध्ये तल्लीन झाल्या होत्या. ओठे मी तुझा धरू गेले संगू, लावेले जग माझ्या पाठी. सरसर रे परताव गुणाच्या गुवळा, नको लावू चाळा खोटा येथे. रूपाच्या लावणे नेली चित्तव्रती, न देखे भुवती मी ते माझी.
तुकयाचा स्वामी माझे जीवित बैसला, बोलीच बोला करुनिया. या कृष्णाची संगत मी कशी काय धरली हेच मला कळेनच झाले. त्यामुळे सारे जग माझ्या पाठीमागे लागले आहे. अरे अवगुणी गोपाळा, तू आता दूर सर. या ठिकाणी कसले खोटे चाळे करू नकोस. तुझ्या रूप लावण्याचा वेध मला लागल्यामुळे माझी चित्तवृत्ती तुझ्या स्वरूपी जडली आहे. तिला मी आणि माझी ही वृत्ती नाहीशी होऊन गेलेली आहे. तुकाराम महाराजांचा हा स्वामी आता त्यांच्या जीवात जाऊन स्थिर झाला आहे. त्याच्या बोलण्यातच अबोल आहे. गोड लागे परी सांगताची नये, बैसे मिठी सये आवडची, वेध नेऊ येणे श्रीरंग रंगे. गोड लागे परी सांगताची नये, बैसे मिठी सये आवडची, वेध नेऊ येणे श्रीरंग रंगे. मी माझी अंगे हरपली, परतेची नादृष्टी बैसली ते ठाई, विसावूनी पायी ठेले म्हणू. तुकयाच्या स्वामी सवे झाली भेटी, तेव्हा झाली तुटी मागिल्यांची. भगवान श्रीकृष्णाची संगत इतकी गोड आहे की ती किती गोड आहे हे सांगता सुद्धा येत नाही. अगं सखे, या प्रीतीची मिठी त्याच्या पायापाशीच मी मारली आहे. या श्रीरंगाने माझे चित्त हरण करून घेतले आहे. माझी सर्व अंगे विकार रहित माझ्यातच सामावली आहेत. त्याच्या ठिकाणी एकदा का दृष्टी स्थिर झाली ती पुन्हा परत माघारी वळतच नाही. त्याच्या पायापाशीच मन विसावले आहे. तुकयाच्या या स्वामीशी एकदा जीवाची भेट झाल्यानंतर मग पूर्वीचा सर्व संबंध तुटून जातो, सर्व नाहीस होऊन जातो. पहावया माझी नभा दिशे शोभा चांगली, बैसला तू माझे मनी नका कोणी लाजवू. जीवा आवडे जीवाहुनी नव्हे क्षण वेगळा, झाले विश्वंभरायसी तुकया दासी स्वामीची. आकाशासारखे निळसर अशा प्रकारची ज्याची शोभा आहे तो पाहायला मी गेले होते तेव्हा त्याची शोभा फारच चांगली शोभून दिसली. तो माझ्या मनात बसला आहे म्हणून कुणी लाजू नका. माझ्या जीवाला तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त आवडतो. माझ्यापासून तो एक क्षणभर सुद्धा वेगळा राहत नाही आणि मी त्याच्यापासून वेगळी राहत नाही. तुकया दासी ही त्याच्या स्वामीसारखी विश्वंभरासारखीच बनून गेली आहे. कोणी एक भुलली नारी विकिता गोरस म्हणे घ्या हरी, देखिला डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी. हा पुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके, तुका म्हणी हाशे जणू नाही कानते ठाई. कुणी एक गवळण श्रीकृष्णाच्या नादामध्ये इतकी रमून गेली होती, इतकी भुलून गेली होती की ती स्वतःच विसरली होती. डोक्यावरील ओझे आठवून गोरस घ्या दही घ्या असे म्हणण्याऐवजी या श्रीहरीला घ्या, या कृष्णाला घ्या असेच म्हणू लागली. तिने जो डोळ्याने पाहिला तोच तिच्या मनामध्ये स्थिर झाला आणि तो तिच्या तोंडातूनही उच्चारला जात होता. तिला स्वतःला आपला विसर पडला आणि ती गोविंदाच्या कलाकौतुकामध्ये रममान होऊन गेली. तुकाराम महाराज म्हणतात, या तिच्या कृतीला लोक हसतात तरी सुद्धा ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांच्याकडे तिचा कानच नसतो. ती स्वतःच्याच नादामध्ये गुंग असते. करुणी आईत सत्य भामा मंदिरे रे, वाट पाही टळोनी गेली रात्री रे, न येची देव येतील कामलहरी रे, पडिली दुष्यतीत व तू कवाड टिमकारी रे, सरगा परता कळला तुझा भाव रे, कार्यापुरते हे दाविशी लाघव रे, बोल तू सुती अवघी तुझी मावरे, जाणोनी आलाशी उजडता समयो रे, मीच वेडी तुझला बोल नाही रे, दाना वेळी विटंबना झाली काय रे, मागुते रुद्राशी भेटी दिली तैरे, विश्वास तो तुझ्या बोला अजूनी तरी रे, भ्रम होता तू अवघा कळो आला रे, मानवत होते मी भला भला रे, नष्टा क्रिया नाही मा तुझ्या बोला रे, तुकया बंधू स्वामी कानड्या कौसाल्या रे. एके दिवशी सत्यभामेने रात्री आपल्या मंदिरामध्ये श्रीकृष्णाच्या भेटीसाठी सर्व प्रकारचा साज श्रृंगार करून तयारी केली होती आणि सर्व रात्र संपून गेली तरी ती कृष्णाची वाट पाहतच बसली. परंतु श्रीकृष्ण तिथे आले नाहीत. तिच्या अंगाच्या कामलहरी वाढत गेल्या. ती अशा प्रकारे चिंतामग्न असतानाच दारावर कुणीतरी धक्का दिला.
तेव्हा रागावून सत्यभामा त्या श्रीकृष्णाला म्हणाली, तुम्ही लांब जा, तुम्हाला आता माझ्याविषयी प्रेमच राहिलेलं नाही हे मला समजलं आहे. केवळ कार्य साधण्यासाठीच तुम्ही हे गोडीचे कौतुक दाखवता, पण तुम्ही जे बोलता ते सर्व खोटेच असते. तुम्ही जाणून बुजून माझी चेष्टा करण्यासाठीच पहाटे पहाटे तुम्ही या ठिकाणी आला आहात, पण याचा बोल तुम्हास देऊन काय उपयोग? मीच मुळात वेडी आहे ना. नारदाला मी तुमचे दान दिले तेव्हा माझी तुम्ही विटंबना केली, ती तुम्हाला पुरी वाटली नाही. पुन्हा रुद्राला भेट दिली त्यावेळीही अशीच माझी विटंबना झाली. असे असून सुद्धा अजूनही मी तुमच्यावर विश्वास ठेवित आहे, हेच माझे चुकले आहे. माझा सर्व भ्रम होता तो आता मला समजून आला आहे आणि तो मी दूर केला आहे. मी तुम्हाला चांगला मानून चालले होते, पण तुमची क्रिया तुमच्या बोलण्याप्रमाणे नाही हे मला कळून आल्यामुळे तुम्ही नष्टाप्रमाणे मला वाटता. तुकया बंधूचा हा स्वामी सहजासहजी आणि न समजणारा असून मोठा कुशल आहे. तव तो हरी म्हणेऊ निजांगणेऊ लाई निचका देशील डोहनेऊ मज पेरी दुजे आले ते देव जाणेऊ शब्द काय हे बोलशिते उनेऊ पहा मने विचारून आधीऊ सांडून देई भ्रांती करी स्थिर बुद्धीऊ तट केले हे माझे तुझे उपाधीऊ उघडी डोळी अजूनी तरी धरी शुद्धीऊ कोठे तरी दुनियात वर्तलेऊ स्त्रियांनी व्रतारा दाना दिलेऊ कैसा भला मी नव्हे ते सोशलेऊ पुरुषतेशी तू फराटे नवल झालेऊ काय सांग म्या दैन्य केली कैसीऊ तुझ्या गर्वी आणविले हनुमंताशीऊ कष्टी केले मज गरुडा भीमकिशीऊ तुकया बंधू म्हणे खरे खोटे नव्हे यासीऊ. सत्यभामेचे वरील भाषण ऐकल्यानंतर मग श्रीकृष्ण तिला म्हणतात की अगं प्रिये, असे वाईट वाटून घेऊन मला टोमणे का बरे मारतेस? माझ्याकडे दुसरे कोणी आले असेल ते देवच जाणे. उगीच तू उणे दुने शब्द बोलत बसतेस. तू मनात तुझा विचार करून पहा, सर्व भ्रम सोडून तुझी बुद्धी स्थिर कर. आजपर्यंत तुझे माझे अशी बडबड करून तू जो तंटा केलास त्याचा काय उपयोग आहे? नीट डोळे उघडून पहा, अजून तरी शुद्धीवर ये. असे कुठेतरी जगात घडले आहे का की स्त्रियाने आपला नवराच दुसऱ्या कोणाला तरी दान देऊन टाकला? पण ती गोष्ट तू केलीस आणि मी ती सोसली. आता पहा मी किती चांगला आहे असे सांगून तूच माझ्यावर रुसतेस. हा उलटाच न्याय म्हणायचा. हे तर नवलच आहे. तूच सांग, मी काय तुझी विटंबना केली? तुझा गर्व दूर व्हावा म्हणून मी हनुमंताला या ठिकाणी बोलावून घेतलं. यावेळी हनुमंत आणि गरुड यांच्यामध्ये भांडण होऊन गरुडास किती त्रास झाला हे तुला माहित आहे का? मलाही राम होण्यासाठी, रुक्मिणी सीता होण्यासाठी किती त्रास पडला. तुकया बंधू म्हणतात, खरोखर खऱ्या खोट्याचा निवाडाच कुणी करीत नाही. तव ते म्हणे ऐका ऋषिकेशीऊ नवाजिली तुम्ही म्हणा आपणाशीऊ तरी का वंतू नको सुमनाशीऊ नट नाट्य बरे संपादू जाणतो शिवू सरहू परता परता हू आता हरी म्हणे सत्राजिताशी कुमरी जाणते मी या शब्दाच्या कुसरी ऐशेच करून ठकविले आजीवरी भावे गेली म्हणून व्हावा वियोगू मनीचे अर्थ जन्मांतरे व्हावा संगू तू केले हे पाठ मोरे जगू ऐशे काय जाणे हे तुझे रंगू काय करू या नागविले कामे लागले तया सवय तुके सोसावी नाही तरी का नव्हती ठावी वर्मे परद्वारी ऐसा हाकलिती प्रसिद्ध नावी काय किती सांगावे तुझे गुणू न फुटे वाणी निष्ठुरायसा निर्गुणू पाप परण मनशी माय बहीण सासू सुनास लावून पाहसे भांडण इतुकियावरी म्हणे वैकुंठीचा राणा होऊन गेले ते नये आणू मना आता न करी तैसे करी क्रियाना भक्त वत्सल म्हणे तुकया बंधू काना. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सत्यभामा म्हणाली, ऋषिकेशी, तुम्ही तुमच्या चांगुलपणास मोठं नावाजलं, मग तुमची अशी फसवणूक का बरे होते? तुमच्या मनात हे सर्व सोंग असून तुम्ही त्याची बतावणी मात्र चांगल्या पद्धतीने वटवत असता. सत्राजिताची कन्या सत्यभामा मग पुन्हा म्हणाली की देवा, दूर व्हा तुम्ही. तुमच्या शब्दांचे हे कौशल्य मी चांगलेच जाणून आहे. असेच लाघवी कौशल्य करून आजपर्यंत मला तुम्ही फसवत आला आहात.
देवा तुमचा वियोग कधीही न व्हावा म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. जन्मोजन्मी तुमची संगत घडावी अशी माझ्या मनाची तीव्र इच्छा आहे. आणि म्हणूनच तर जग पाठमोरे करून त्याची कसलीही पर्वा न करता तुमच्याकडे मी आले. पण हे तुमचे असले ढोंग मला काय माहीत. देवा मी काय करू. माझ्या या कामी मनानेच मला फसवले आहे. म्हणून तर मला इतके सोसावे लागते. नाहीतर देवा तुमच्या कृती काय मला माहीत नाहीत. दुसऱ्यांच्या स्त्रियाबद्दलची तुमची रहस्य प्रसिद्धच आहेत. देवा तुमचे आणखी किती गुण सांगावेत. तुमची निष्ठुरता आणि दुर्गुणता वर्णन करण्याच्या पलीकडची आहे. ती वर्णन करून सांगण्यास मी समर्थ नाही. तुमच्या दृष्टीने आपले परक्याचे असे काही नाहीच. आई बहीण असाही फरक तुम्हाला दिसत नाही. तुम्ही सासू सुनांचे भांडण लावून देता. सत्यभामा जेव्हा इतके निष्ठुरपणे बोलली तेव्हा तो वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण तिला म्हणाला, सत्यभामे आता पूर्वी जे होऊन गेले ते होऊन गेले. ते सोडून दे. पुन्हा ते तू मनामध्ये आणू नकोस. मी पुन्हा तसल्या गोष्टी करणार नाही अशी तुझ्यासाठी मी शपथ घेतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात, असा हा श्रीकृष्ण भक्तावर दया करणार आहे. कान्हू ऐकले रे तुझ सवे चुकले रे. भय वाटे वनी मज अबळा झाकले रे. निघता घरी आई बावारी तुझ सवे का आली हरी. लोक वाटा सांगती खोटा परिमी चटा लागली. पिकल्या बोरी झाले सामोरी काय जाणे कोठे राहिला हरी. हाड खुंट झाली या जाळी काय जाणो कान्हे मांडिली रळी. तुका म्हणे जाऊ आली या वाटा पाहू हरी पायी न मोडे काटा. हे भगवंता कृष्णा, अरे मी एकटीच आहे. एकटी तुझ्या बरोबर येऊन चुकली. या वनामध्ये मला आता भीती वाटत आहे. मी एक लहान बलहीन अशी स्त्री आहे रे. घरून निघताना मला आई वडील नको नको म्हणत असताना सुद्धा मी तुझ्या बरोबर या वनामध्ये का आले काही माहित नाही. वाटेने लोक सांगत होते की तू खोटा आहेस, लबाड आहेस. पण मला मात्र तुझ्या संगतीची चांगली चटक लागलेली आहे. बोरीचा वृक्ष समृद्ध झालेला पाहून मी त्याच्या समोर आले. पण काय झाले कुणास माहित. हे श्रीहरी कुठे गेला. बोरीच्या काटेरी जायच फक्त दिसतात, त्यामध्ये फळे नाहीत. या हरीने ही काय चेष्टा चालू केली आहे माहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मग ती म्हणाली की चला आपण आल्या वाटेने जाऊन त्या श्रीहरीस पाहूया, म्हणजे पायाला काटा लागणार नाही. क्याला मज आयु वारी तेसी घरा खेळतो सोकरा नंदाचा मी. बहु दिशी झाली यासी मज भेटी आता वाटे तुटी न परावी. कोवळे बोलतू मनावरती डोळ्याचे पाते ढापवेना. आजी सकळाशी आले चोलून या कानो पाठी वाया पुलविली. तुमचे ते काय खोळंबली काजू वल्या कानो मज कोंडा घरी. तुकयाचा धनी गोकुळ नायक सरा काही एक बोलतो मी. आई तू मला सारखी घरी चल असे का म्हणतेस. मला का निवारतेस. मी नंदाचा मुलगा श्रीकृष्ण याच्याशी खेळत आहे ना. फार दिवसांनी त्याची माझी भेट झाली आहे. त्याची आणि माझी ताटातुटी होऊ नये अशी इच्छा आहे. तो भगवान कृष्ण फारच मृदू बोलतो. त्याचे शब्द माझ्या मनाला फार आवडतात. त्याला पाहताच माझ्या डोळ्याचे पाते हलत नाही. आजही सगळ्यांना सोडून मी त्याच्याकडे आली आहे. मग तुम्ही माझी पाठ विनाकारण का ग पुरवता. यामध्ये तुमचे काही काम खोळंबले आहे मला माहित नाही. तुम्ही चांगल्या दिसत असून सुद्धा मला का ग घरी कोंडून ठेवता. तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा धनी गोकुळचा नायक श्रीकृष्ण आहे. तुम्ही दूर व्हा. मी त्याच्याशी काही थोडे बोलणार आहे. आता नाही मागे मी आले याच्या रागे. काय माझे जगे कोपुनिया करावी. का गोकली त्या कोल्लालू तुम्ही भल त्याच सकल. वे चालते बोलू झुटे होते बोलिले. याचे भेटी माझे म्हणू स्वरूपी ठाकले लोचन. वेगळे ते क्षण आता होऊ नावरे. काज काम नको झाली बिजे नावरे बोलिले. याची या भेदिली कामबानी अंतर. या वेगळे होणे आता जळो तैसे जिने. घेतले ते मने आता मागे न फिरे. आता मोठी वारू माझी नका धरू चारू. तुकयाचा दातारू शेजे तो मी सुतलो. मी आता मागे फिरणार नाही. मी या श्रीकृष्णाच्या मागे माग आलेलो आहे. जगाने माझ्याकडे काय रागाने बोलायचं असेल ते बोलू द्या.
तुम्ही सर्वजणी आता गोंगाट का करता? तुम्ही सर्वजण आता मला परक्याचे झालेले आहात. जे काही मला शब्द बोलाल, नावे ठेवाल, ते सर्व खोटे होऊन जाईल. या श्रीकृष्णाच्या भेटीमुळे माझे मन आणि माझे डोळे कृष्णाच्याच स्वरूपामध्ये जडून राहिलेले आहेत. आता त्याच्यापासून वेगळे होण्याचा एक क्षणही मला आवडणार नाही. मला कसलेही काम नकोशे झालेले आहे. दुसऱ्याने काही बोललेले मला सहन होत नाही आणि आवडतही नाही. कारण या श्रीकृष्णाच्या कामबाणाने मी विद्ध झालेले आहे. आता या श्रीकृष्णाशिवाय मला जगणे मुळीच शक्य नाही. जर श्रीकृष्ण नसेल तर माझ्या सर्व जीवनास आग लागू. आता माझ्या मनाने याची संगती निश्चित केली आहे. ती काही मी सोडणार नाही. तेथून काही मी मागे परतून येणार नाही. आता माझ्या संबंधी काही मोठ्या आशा धरल्या असतील तर त्या सोडून द्या. कारण मी आज तुकयाचा दाता स्वामी श्रीकृष्ण याच्या शय्येवर झोपलो आहे. हरिरताच पळा नारी लागवरी न रिघती. अवघ्या अंगी सर्वोत्तम भोगी काम भोगता. वाचा वाच्यत्वाशी नाही कोठे काय करावे. तुका म्हणे देवा आयशा देव पिशा उदारा. श्रीकृष्णाशी रममान झालेल्या या गोपी अतिशय चपळ असून त्यांचा संघ गर्भधारण करण्याच्या स्थितीमध्ये कधीच येत नाही. अनेक भोग जरी त्यांनी भोगले तरी त्या सर्वांगाने उत्तम आणि पवित्रच राहतात. त्यांचे संबंध आणि त्यांचे पावित्र्य यांचे वर्णन वाणीने करता येणार नाही. यासाठी काय करता येण्यासारखे आहे? तर तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे या उदार गवळणी देवाविषयी वेड्या झालेल्या आहेत. गवळणी आल्या वाजू मनती यागे राखू आजू. सापडवुनी माझ घरात धरुनी कोंडू. उघडे कवाड उभ्या काळोशाचे आडू. साता पाचा एक भीड मौनेची ठेल्या. नित्य सुकवला नेदी सांगो चित्त बोला. आता सापडता याला कोण सोडी जीवी. जाणून या हरी त्याच घरा आला चोरी. गडिया ठेवून बाहेरी पूर्वद्वारे श्री. त्यांच्या भयाभीत चाली पिलंगत भुवताली. पाहेत व देखील नवनीत पुढे. उतरोनी शिंके पाही चाखून या निके. गोडतेची एकाएकी हाती लांबवितो. जाणे राखते तयासी तेथे अधिकचे नाशी. माग लावी हात पुशी चोरी जाणावया. जाणून या नारी मूळ वर्मद्वार धरी. माझ कोंडुनी भीतरी घरात धरियला. कारे नागविशी माझे मुळे लागलासी. हा नवीन तुझ पाशी मागे खादले ते. दोही संधी बाही धरुनी नेती माते पाही. काय नाशी केली आहे घरा माझी येणे. तुका म्हणे मुखू त्याचे वाढू नेदी दुखू. दसवंती कवतुक करुणी रंजविल्या. मोठ्या कष्टाने गोकुळातल्या सर्व गवळणी एकत्र जमल्या आणि म्हणू लागल्या की याग आज आपण त्याची राखण करूया आणि तो सापडताच त्याला आपल्या माझ घरामध्ये कोंडून घालूया. त्याने मग दार उघडेच ठेवले आणि त्या 5-7 जणी एकत्र जमून अंधाराचा आसरा घेऊन मौन धारण करून गप्प बसल्या. मनामध्ये म्हणत होत्या, हा देव रोज घरी येऊन चोरी करतो आणि तो दूध लोणी खायला पूर्ण सोकावलाय. किती सांगितले तरी त्याकडे तो लक्षच देत नाही. आता बरा सापडणार आहे. याला काही कुणी आता जिवंत सोडणार नाही. हा गवळणींचा भेद जाणून श्रीहरी त्याच घरी चोरी करण्यासाठी आला. त्याने आपल्या बरोबर आणलेले सोबती बाहेर ठेवली आणि त्याने पूर्वीच्या दाराने आतमध्ये प्रवेश केला. त्या गोपींच्या भीतीने सभोवती पाहत पाहत तो लपत छपत चालू लागला आणि त्याने समोर पाहिले तो त्याला शिंक्यावर ठेवलेल्या मडक्यामध्ये लोणी दिसली. मग त्याने शिंक्यावरचे ते लोणी काढले, ते चाकून पाहिले. त्याला फार ते गोड लागले आणि त्यामधील सर्व गोड लोणी होते ते त्याने एकमेकांच्या हाताने लांबवले आणि जिथे गवळणींनी चांगली राखण ठेवली होती तिथे त्याने दह्यादुधाचा चांगलाच नाश केला. मग त्या देवाने आपली चोरी समजावी म्हणून लोण्याचे हात जागोजागी पुसून टाकले. त्या सर्व गवळणींनी मग त्याचे हे मूळ रहस्य जाणले. त्याला घरामध्ये कोंडून धरून ठेवले आणि त्यांनी म्हटले की श्रीकृष्णा, असे आम्हाला का रे सतावतोस? आमच्या मागे तू का लागला आहेस? यापूर्वी तू जे जे खालेस तेही मी परत आणीन आता. मग त्यांनी त्याला दोन्ही बाजूनी धरून त्याच्या आईजवळ आणले आणि म्हणाल्या, या तुझ्या मुलाने आज काय घरामध्ये नासाडी केली आहे ते पहा. तुकाराम महाराज म्हणतात, पण त्या श्रीहरीच्या मुखाकडे पाहताच त्या गवळणींना दुःख वाटेनासे झाले. त्या यशोदा मातेनेही मुलाचेच कौतुक करून त्या गोपींचे रंजन केले.
आली धावती धावती भेट होईल म्हणून, तव ते टळली वेळ माझा उरला शिन. आता काय करू सांगू मज भेटेल कैसा, हरी लागी प्राण फुटे व थोरी लागली आशा. लाविला उशीर बहुती बहु ओढीती ओढा, सांभाळिता सांग असांग दुःख पावले पिडा. जळू आता संसारू कै शेवट पुरे, तुक याच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. या भगवंताची भेट होईल म्हणून मी धावत आले, पण वेळ निघून गेल्यामुळे तू निघून गेला आणि मला मात्र फार त्रास झाला. आता मी काय करू सांग. तो भगवान श्रीकृष्ण मला कसा भेटेल. त्या श्रीहरीसाठी माझा प्राण आता फुटून जात आहे, त्याची मला फार मोठी आशा लागून राहिली आहे. पुष्कळांची पुष्कळ ओढ असल्यामुळे याच्या भेटीस मात्र उशीर होतो. इतर सर्वजण सांभाळताना हा न मिळाल्यास अमर्याद असे दुःख होते. हा संसारही त्या श्रीहरीशिवाय असेल तर तो जळून जावा, याचा कधी शेवट होणार आहे काय. तुकाराम महाराजांच्या स्वामीच्या साठी गोपाळासाठीच जीव माझा रात्रंदिवस झुरत चालला आहे. आणि काय थोडी परिती फार खोटी कुडी, सदा मोकळीच गुरे होती फजित ती पोरे. सदा घाली ती हुंबरे एक एकाचे न करे, तुका म्हणे घरी माये वेळोवेळा मारे. आणखी काय पोरं थोडी आहेत, पण ती सारी खोडी आणि वाईट बुद्धीची आहेत. त्यांच्या इंद्रिय रूपी गायी नेहमी मोकळ्याच राहतात आणि त्यांची फार फजिती होते. नेहमीच ते अहम अहमची हुंबरी खेळतात. ते एकमेकासारखे करीत नाहीत. मग असल्या पोरांना तुकाराम महाराज म्हणतात की त्यांची आई घरी फार मार देत असते. बहुतांचे संगती बहु पावलो फजिते, बरे केले नंद बाळे मागिलांचे तोंड काळे. माझा करीतील तंटा लपती आली या गोभाटा, तुका म्हणे काई किती म्हणो बाप आई. अनेक लोकांच्या संगती लागल्यामुळे मी अनेक वेळा फजित पावलो आहे, पण आता आपली संगत देऊन या कृष्णाने फार चांगले केले आहे. मागच्या सर्व सोबत्यांची तोंडेच काळवंडून टाकली. हे सर्व सोबती माझ्या बाबतीमध्ये गाराने सांगून भांडण करतात आणि स्वतःचे काही बाहेर आले की मग मात्र गप्प बसतात आणि लपून बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना या सोबत्यांना आईबाप म्हणून मी किती जवळ करावी. गायीन ते लीळा चरित्र पवाडी, राखिले सवंगडे सहित गायी. चोरिले नवनीत बांधविला गळा, जे तुम्ही गोपाळा छंद केले. मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे, केली ते गोविंदे क्रीडा गाऊ. माय बापा लाड दाखविले कौतुक, ते या अनुसुख अंतराशी. निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी, ऐसा म्हणू बळी यामुचा स्वामी. तुका म्हणे सरशी असो येथे बोधे, लागुनी संबंधी सर्व काळू. आपले सोबती आणि गायी यांचे तुम्ही रक्षण केले. अशा अनेक कृतींचे आणि क्रीडांचे पवाडे मी गात राहीन. तुम्ही गोकुळामध्ये लोणी चोरून आपला गळा बांधून घेतलात. हे श्रीकृष्णा, गोकुळामध्ये तुम्ही ज्या ज्या क्रीडा केलात त्या सर्वांचे मी पवाडे गाईन आणि वर्णन करीन. तुम्ही तुमच्या मुरलीच्या नादाने सर्व गोपींना वेधून टाकले. त्यांच्या बरोबरच रासक्रीडा सुद्धा केलीत. त्यांचे वर्णन आम्ही मोठ्या संतोषाने करतो. तुम्ही तुमच्या आई बापांना जे लाडाने आणि कौतुकाने जे क्रीडा विश्व दाखवले ते सर्व सुख आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवू. भक्तांचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही दुष्टांचा नाश केलात. असा हा आमचा बलवान स्वामी आहे असे आम्ही म्हणत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, या आमच्या श्री कृष्ण बोधाचाच विजय नेहमी असावा. त्याचाच संबंध सर्व काळ आणि सर्वदा आम्हास घडावा.